अहल्याशिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जया वर्णिता शीणली वेदवाणी, नुपेक्षे कदा रामदासाभिमानी. वसे मेरु मांदार हे सृष्टिलीला, शशी सूर्य तारांगणे मेघमाळा. चिरंजीव केले जनिदास दोन्ही, नुपेक्षे कदा रामदासाभिमानी. उपेक्षा कधी रामरूपी असेना, जीवा मानवा निश्चयो तो वसेना. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निर्जनेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते, माझ्या सद्गुरूंना वंदन करते, प्रभू रामरायाला वंदन करते, समर्थांना वंदन करते आणि तुम्हा सगळ्यांना वंदन करते. आणि आजचा आपला अभ्यास आपण पुढे नेऊया. मागच्या वेळेला आपण काय केलं होतं, मनाचा श्लोक जो पाहिला होता त्याच्यामध्ये आपण नको रे मना, क्रोध हा खेदकारी, असे आपण सगळे दुर्गुण पाहिले होते मागच्या वेळेला. म्हणजे मुख्य करून 3 दुर्गुण पाहिले होते. एक काम, एक क्रोध आणि तिसरा लोभ. कारण या तिघांचा उच्चार तिथे होता, या तिन्ही दुर्गुणांचा. आणि आता पुढचा श्लोक जो आहे तो सद्गुण म्हणजे काय, चांगले गुण, त्याचा अंगीकार करा असं शिकवणारा हा पुढचा श्लोक आहे, 7वा श्लोक. आधी तो श्लोक म्हणून दाखवते आणि आज पूर्ण चिंतन फक्त या एका श्लोकावरच आहे. आणि कसा विचार आपल्या मनावर बिंबणार आहे बघा, आणि काय पद्धतीने तो श्लोक आपल्याला शिकवतोय ते आपण पाहूया आज. तो श्लोक असा आहे, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांची रे नीव व्हावे. म्हणजे मागच्या श्लोकामध्ये जसं आपण 3 दुर्गुणांकडे पाहिलं तसं बरोबर उलट या श्लोकामध्ये 3 सद्गुणांचा म्हणजे चांगल्या दैवी गुणांचा उल्लेख या श्लोकामध्ये आलेला आहे. आणि 1 लाईनर अर्थ आधी पाहूया. काय सांगतायत समर्थ की अरे मना तू काय कर, तर श्रेष्ठ धारिष्ट म्हणजे सात्विक धैर्य. आता आपल्याला हे शिकायचं आहे, म्हणजे धारिष्ट म्हणजे काय हे आपल्याला शिकायचंय पुढे. पण आपण आधी एका ओळीत त्याचा अर्थ काय आहे ते बघतो आहोत. की अरे मना तू काय कर, तर तू श्रेष्ठ धारिष्ट जीवी धर आणि दुसऱ्यांची नीच उत्तर जी असतात, दुर्वाक्य जी असतात ते सगळं सहन कर. आता हे सगळं पटतंय का आपल्याला? तरी समर्थ आपल्याला ते सांगतायत आणि पुढे असं ते म्हणतायत की तू तुझं भाषण जे आहे ते कायम नम्र ठेव, नम्रपणे बोल आणि सर्व लोकांच्या अंतःकरणाला संतोष मिळेल असं सगळं वाग, असं वाग तू. आता याच्यामधलं किती पद्धतीचं आपल्याला नवीन पद्धतीने वागणं आहे बघा. कारण आपलं बरचसं वागणं जे असतं ते कधी कधी नम्रतेचं असतं, कधी नसतं. आणि आपलं वागणं सगळ्यांना संतोष मिळेल असं असतं का? आणि समर्थ आपल्याला खूप सिंपल मॅनेजमेंट टेक्निक्सने शिकवतायत बरं. एक एक पाहायचा प्रयत्न करूया. जे आता म्हटलं होतं की मागच्या श्लोकामध्ये 3 दुर्गुणांचा उल्लेख होता, तसं या श्लोकामध्ये 3 सद्गुणांचा उल्लेख आहे. पहिलं चरण जर आपण पाहिलं, मना श्रेष्ठ धारिष्ट म्हणजे धृतीबद्दल बोलणं चाललंय. ही सात्विक धृती आपण करणार होते ते करून अभ्यास. पण पहिला सद्गुण म्हणजे सात्विक धृती. दुसरा सद्गुण म्हणजे क्षमा, क्षमाशीलता. बरे मना बोलणे नीच शोषित जा, म्हणजे दुसरा गुण आपल्याला काय शिकायचा याच्यामधनं, तर क्षमा. आणि तिसरं
अपारुष्य हा तिसरा गुण, म्हणजे तिसऱ्यामध्ये जो आलेला आहे की स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, नम्रता हा जो उल्लेख केला समर्थाने तो गुण आहे अपारुष्य. पारुष्य म्हणजे कठोरपणा किंवा कडवटपणा, आणि त्याच्या बरोबर उलटा म्हणजे मर्मभेदक असं शब्दच बोलू नयेत, नम्र असावं. सॉरी, मर्मभेदक म्हणजे कोणाला लागतील असा शब्दच उच्चारू नयेत, म्हणजे नम्रता, म्हणजे अपारुष्य. आता हे सगळे गुण आपल्याला शिकायचे आहेत या श्लोकामधनं. समर्थ पहिल्या चरणामध्ये काय म्हणतायत की मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे. श्रेष्ठ धारिष्ट, तर धारिष्ट या शब्दाबद्दल आपण जरा माहिती करून घ्यायचा प्रयत्न करूया. आपल्याला काही नवीन शब्द नाहीये हा. धारिष्ट म्हणजे काय ते, म्हणजे धीर धर असं आपण जे म्हणतो की नाही. धारिष्ट म्हणजे काय, तर धैर्य म्हणजे एकदा ठरवलं की ते पकडून राहणं, त्याच्यापासून पळून नाही जाणं. जे काही ठरवलंय म्हणजे निग्रह, हे सगळं म्हणजे धीर, धैर्य, धारिष्ट असा तो शब्द आहे. धारिष्ट शब्दाची फोड जर आपण पाहिली तर धीर अधिक इष्ट. इष्ट म्हणजे योग्य तेवढं, योग्य त्या प्रमाणात, पाहिजे तिथे, पाहिजे तेव्हा. जेव्हा आपण धैर्य वापरतो त्याला धारिष्ट असं म्हणतात. आणि धारिष्ट म्हणजे धीर हा शब्द कुठून आला, म्हणजे आपल्याला काय बहुतेक वेळा काय होतं माहितीये का, धैर्य आणि शौर्य या दोन गोष्टींमध्ये आपण गोंधळ करतो. शौर्य म्हणजे ब्रेवरी, शूरपणा आपण जे दाखवतो ते बरोबर आहे, आणि धैर्य म्हणजे करेज, जो आपण शांतपणा किंवा कंपोज्ड नेचर आपण जे दाखवतो आपलं, जेव्हा काहीतरी बिकट असं काहीतरी घडलेलं असतं आपल्या आयुष्यात, काहीतरी वेगळंच संकट आलेलं असतं, आणि त्या संकटाच्या काळात जेव्हा आपण धीरपणे त्याला फेस करतो, सामोरी जातो त्या प्रसंगाला, त्याला धैर्य असं म्हणतात. आणि अशा प्रकारचं धैर्य म्हणजे धारिष्ट, ते तू बाळग असं समर्थ म्हणताय. त्या धारिष्ट म्हणजे धृती असा आपण तो गुण पाहिला ना, धैर्य, धृती. मग हा गुण कुठून आला, आपण बघा, आपण मना धर्मता नीती सोडू नको हो असा श्लोकाचा जेव्हा अभ्यास केला होता, धर्मता, तेव्हा धर्माचे आपण वेगवेगळ्या व्याख्या पाहिल्या होत्या. म्हणजे सामाजिक स्तरावर काय असतं, वैयक्तिक स्तरावरचा धर्म म्हणजे काय, किंवा महत्वाचा धर्म म्हणजे काय. तेव्हा आपण एक धर्माची व्याख्या पाहिली होती की धृत्या दया धारयते सा धर्म. म्हणजे धृत्या म्हणजे धृती, धृती जेव्हा दया हा गुण धारण करते त्याला धर्म असं म्हणतात, असं आपण पूर्वी पाहिलं होतं. मी आधीच्या श्लोकांचा रेफरन्स यासाठी घेते की धृती हा शब्द आपण तेव्हा पाहिला होता. पण धृतीवरनच धैर्य आलेलं आहे. आपल्याला काय होतं आणि आपण विसरतो, आणि ते बरं असतं. डॉक्टर काका असं नेहमी म्हणतात की ऐकणारे लोक असतात ते विसरतात म्हणून बरं होतं, नाहीतर मग बोलवणार कोण प्रवचनकारांना, असं डॉक्टर काका नेहमी म्हणतात. म्हणून आपल्याला, मलाही विसरायला झालं होतं, मी पुन्हा ते ऐकून काढलं, माझे नोट्स परत बघितले की धृतीबद्दल आपण कुठे वर वाचलंय, आपलं घेतलंय का, आपला अभ्यास झालाय काय धृतीवर. म्हणजे आपण बुद्धीच्या छटा पाहिल्या होत्या बघा. बुद्धीला वेगवेगळी नावं आहेत, बुद्धीचं काम बदललं की बुद्धीचं नाव बदलतं. तेव्हा आपण बुद्धी म्हणजे काय हे आपण शिकलो सुरुवातीच्या सगळ्या सेशन्स मध्ये, की निश्चयात्मकाचा बुद्धी म्हणजे निश्चय करणारी जी असते ती बुद्धी असते. मग मेधा म्हणजे काय, जी समजलेलं साठवते सगळं, म्हणजे सगळं समजलेलं साठवून ठेवते ती मेधा. आणि जे साठवलेलं असतं ते आयत्या वेळेला बाहेर काढते ती स्मृती, आहे की नाही, बुद्धीचा प्रकार स्मृती. मग आपण अजून एक प्रकार म्हणजे प्रज्ञा, जी इंद्रियांच्या अतीत असते ती प्रज्ञा. मग श्रद्धा म्हणून पण आहे. श्रद्धा म्हणजे काय, जी सत्याला धरून ठेवते, नेहमी सत्याला धरून ठेवते, तिला श्रद्धा असं म्हणतात. प्रतिभा, नवनिर्मितीचे काम जी करते, बुद्धीचाच प्रकार आहे हा, तिला प्रतिभा आपण म्हणतो ना, काय प्रतिभावंत आहे, बुद्धीचा प्रकार आहे. बुद्धीचा वापर करून जेव्हा आपण नाविन्याने एखादी गोष्ट करतो तेव्हा त्याला प्रतिभा असं म्हणतात. आणि अजून एक आहे ऋतुंबरा, जिला ब्रह्म सत्य आहे हे कळतं, तिला ऋतुंबरा, ऋतुंबरा बुद्धी असं न म्हणता ऋतुंबरा असं म्हणतो आपण. आपण या सगळ्याचा का विचार करतो, कारण बुद्धीचा एक प्रकार धृती पण आहे. मग धृती म्हणजे काय, आपण बघितलं होतं आधी. धृती म्हणजे जी इंद्रियांना आवरते. आपली जी सगळी ही इंद्रिय आहेत की नाही, आपले डोळे जे त्यांना सारखं बाहेर बघायचं असतं, आपल्या कानांना सारखं ऐकायचं असतं, सगळी इंद्रिय बहिर्मुख आहेत. आणि त्याच्यामध्ये आपली चूक नाहीये, कारण ती तशीच तयार केली आहे. म्हणजे परांची खाणी यत् तृणवत स्वयंभू अशी एक श्रुती आहे. म्हणजे ब्रह्मदेवानी जेव्हा ही सगळी इंद्रिय तयार केली ती सगळी बहिर्मुखच केली आहे.
त्याच्यामध्ये आपला काही दोष नाहीये. मग त्यांनी जशी तयार केली तसंच जर चालू ठेवलं तर आपण सर्वसाधारण मनुष्य हो. पण धृती नावाची बुद्धी पण आपल्याला दिलेली आहे. मग ही धृती म्हणजे काय? ती धृती असणं म्हणजे काय? तर या सगळ्या इंद्रियांना कंट्रोल करणं, आपल्या हातात ते ठेवणं, त्याला धृती असं म्हणतात. आणि इंद्रियांना धारण करणं त्याला धैर्य म्हटलंय आणि त्यालाच समर्थ धारिष्ठ असं म्हणताय. म्हणजे मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे असं जेव्हा समर्थ म्हणतायत तेव्हा ते असं म्हणतात की हे सात्विक धैर्य जे आहे, ही सात्विक धृती जी आहे ती तू धारण कर असं समर्थ म्हणतायत. आणि ही धृती जी आहे ना ती अविचल असते. म्हणजे कधी कधी ती असते, कधी कधी म्हणजे अपुऱ्या प्रमाणात ती कधीतरी असते, पाहिजे तेव्हाच असते, अधूनमधूनच ती प्रगट होते आपल्यामध्ये, असं नसतं. ही धृती अतिशय स्थिर आहे. कारण ती एकदा की आपण तिला धारण केलं तर ती शांत राहते. म्हणजे सोशिकपणा किंवा शांत राहणं, धीराने एखादी गोष्ट सामोरी जाणं, हे सगळे लक्षणं जी आहेत ती सात्विक धृतीची लक्षणं आहेत. म्हणजे मधूनच येते असं नसतं. त्याच्या बरोबर उलट सात्विक धृतीबद्दल असं सांगितलं जातं की आघाती उपसे धारिष्ट ते श्रेष्ठ धारिष्ट. आघाती म्हणजे अचानकप्रमाणे आघात जेव्हा आपल्याला होतात ना, आपल्या आयुष्यात काय आघात कमी होतात का? अचानकपणे प्रसंग आपल्या आयुष्यात किती घडतात. पण अशा अचानक घडलेल्या प्रसंगांना झेलण्याची जी ताकद असते, सामोरी जाण्याचं सगळं सामर्थ्य जे असतं ते या सात्विक धृतीचं असतं. म्हणून समर्थ म्हणतायत की ते श्रेष्ठ धारिष्ठ आहे, ते धारिष्ठ आहे. मग श्रेष्ठ धारिष्ठ म्हणजे काय? डॉक्टर काकांनी त्यांच्या प्रवचनामध्ये या श्रेष्ठ धारिष्ठाबद्दल खूप छान सांगितलंय बरं. ते असं म्हणतात की दोन धारिष्ठ आहेत. एक जे आहे ते व्यावहारिक धारिष्ठ आहे आणि दुसरं जे आहे ते पारमार्थिक धारिष्ठ आहे. व्यावहारिक धारिष्ठ म्हणजे काय? आपण आता जे पाहिलं ते कधी कधी कमी जास्त प्रमाणात, म्हणजे कुठल्या तरी वेळेला आपण खूपच धीराने सगळं प्रसंग सामोरी जातो आणि कधीतरी संपूर्णपणे आपला धीर सुटलेला असतो. होतं ना असं प्रपंचामध्ये जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा. पण डॉक्टर काकांनी प्रवचनामध्ये असं सांगितलंय की हे व्यावहारिक म्हणजे प्रापंचिक धैर्य जे आहे ते जरी कधीतरी गळून पडलं तरी त्याला दुरुस्त पुढे करता येऊ शकतं. पण त्यांनी असं सांगितलंय की जे पारमार्थिक धैर्य जर गळून पडलं, बघा आपल्याला खूप शिकण्यासारखं याच्यामध्ये आहे. जर पारमार्थिक धैर्य गळून पडलं तर या चालू जन्मात ते आपल्याला दुरुस्त करता येणार नाहीये. आहे की नाही वॉर्निंग? म्हणजे धारिष्ठ हा गुण किती महत्वाचा आहे. जन्म मृत्यूच्या फन्नामध्ये आपण राहूच अडकून. म्हणून धारिष्ठ ते गळू. आणि हे धारिष्ठ म्हणजे काय असतं? आपली श्रद्धा असते या संत वचनांवर, या वेदांवर. काहीतरी अचानक प्रसंग घडला समजा आणि श्रद्धा तुटलीच या सगळ्या गोष्टींवरनं, आणि तर पारमार्थिक धैर्य जे असतं ना ते कधीच परत बसू शकत नाही. जाऊ दे, आपण जातच नाही मग त्या मार्गाला. म्हणून श्रद्धा किंवा संयम, संशय, या संशयामध्ये पण कधी अडकू नयेत. कारण हा संशय अतिशय घातक आहे. संत वचनांवर, वेदांवर जर संशय आपण ठेवला तर आपलं पारमार्थिक धारिष्ठ गळूनच पडणार आहे. समर्थांनी एक संपूर्ण समास कुठलाय 5-10, 5वा दशक जो आहे दासबोधामधलं बोलतेय मी, 5वा दशक मंत्रांचा अतिशय सुंदर आहे. 10वा समास हा एक संपूर्ण समास सिद्ध लक्षण म्हणजे काय याच्यावर लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात, व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही. म्हणजे जर संशय ठेवला सॉरी आपण जर संशय राखला मनामध्ये या सगळ्या गोष्टींबद्दल, एक तर धैर्य गळणार आहे. आणि काय होतं, सगळंच पुढचं व्यर्थ. म्हणजे आपण जे काही अभ्यास करू, जे काही ऐकू, ते सगळं व्यर्थ आहे. समर्थांनी एक लिस्ट देऊन ठेवली बरं का. म्हणजे या समासामध्ये काय 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 व्यर्थ असतं त्याची लिस्ट, एक सूची मांडलेली आहे. ती आपण पाहावी आणि आपण शिकावं. आणि ते शिकल्यामुळे काय होणार आहे तर आपलं हे पारमार्थिक धैर्य जे आहे ते गळून पडणार नाही.
कारण संशय मनात ठेवला, अश्रद्धा मनात ठेवली तर केवळ परमार्थामध्ये अपयश येईल, मनाला टोचणी लागत राहील आणि या सगळ्यामुळे आपलं चांगलं अनुसंधान जे असतं ते अजिबात टिकणार नाही. म्हणून हे धैर्य जे जमवणं आहे ना, त्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर ते धैर्य आपल्याला कमवायचंय, कारण ते नाहीये, नक्कीच निश्चित आपल्याकडे नाहीये, ते धैर्य जर आपल्याला हवंय तर आपल्याला एक गुण आपल्या अंगी बाणावा लागणार आहे. आणि त्याला असं शास्त्र उत्तर देतं की सत्व गुण जर आपण आपल्यामध्ये वाढवू, म्हणजे काय, आपण परत आता धारिष्ट शब्दाचा अर्थ हळूहळू, आपण धारिष्ट्याबद्दलच एवढा वेळ बोलतोय बरं, नक्की धारिष्ट्य म्हणजे काय हे समजून घ्यायचा प्रयत्न चालू आहे. आता आपल्याला म्हणजे सत्व गुण वाढवायचा आहे, म्हणजे सात्विक धृती जी असते तिला धारिष्ट असं म्हणतात. अशी आपण एक व्याख्या केली धारिष्ट्याची. सात्विक धृती म्हणजे कळलं, धृती म्हणजे इंद्रियांना जी आवडते ती, आणि सात्विक धृती जी असते तिला धारिष्ट असं म्हणतात. अशी आपण आता आपल्या अभ्यासामधनं एक व्याख्या तयार केलेली आहे जी आपल्याला उपयोगी पडणार आहे, कारण ती आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकवणार आहे. स्थिरता, शोषिकपणा, न सोडणं, न पळणं, एखाद्या गोष्टीवर दटून उभं राहणं. एकदा ठरवलं की एकदा मी माझा मार्ग ठरला की जरी काहीतरी प्रसंग आले तरी तिकडून मला पळून जायचं नाहीये. या सगळ्या गोष्टी ही सात्विक धृती आपल्याला शिकवणार आहे. सात्विक धृतीबद्दल 18व्या अध्यायामध्ये भगवंत पण सांगतायत. 18वा अध्याय म्हणजे काय माहितीये, कळस अध्याय म्हणतात, म्हणजे कारण भगवद्गीतेमध्ये 18च अध्याय आहेत आणि शेवटच्या अध्यायाला कळसाध्याय म्हणतात. आणि कळस म्हणजे कधी, संपूर्णपणे काम जेव्हा मंदिराचं पूर्ण होतं तेव्हा त्याला वरती कळस लावतात की नाही, तसं शेवटचा अध्याय आहे त्याला कळसाध्याय म्हणतात. आणि त्याच्यामध्ये संपूर्णपणे सार, भगवद्गीतेचं संपूर्ण सार हे 18व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. आणि 18व्या अध्यायामध्ये ना बऱ्याच सत्व, रजतम, सात्विक, राजसिक आणि तामसिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. भगवंत असं म्हणतात की सात्विक ज्ञान म्हणजे काय, म्हणजे ज्ञान 3 प्रकारचं, सत्व, रजतम, हे सगळं 18व्या अध्यायामध्ये आलेलं आहे. कर्ता, एक कर्ता जो असतो तो कर्ता सात्विक, राजस, तामसिक कसा असतो. मग ज्ञान, ज्ञानाबद्दल पण सांगितलंय, सात्विक, राजसिक, तामसिक ज्ञान म्हणजे काय. बुद्धी, सात्विक बुद्धी म्हणजे काय, राजसिक बुद्धी म्हणजे काय, तामसिक बुद्धी म्हणजे काय. आपल्याकडे अभ्यास किती डिटेलमध्ये आहे बघा. आणि बुद्धी सांगितलं, बुद्धीचाच एक पदर म्हणजे धृती आहे, हे आपण आता पाहिलं की नाही. आणि 18व्या अध्यायामध्ये धृतीबद्दल पण सात्विक, राजसिक आणि तामसिक धृती म्हणजे काय हे सांगितलेलं आहे. सत्व, रजतम आता आपल्याला कळतोय, हे गुण आहेत 3. जो सुखाकडे नेणारा आहे तो सत्वगुण आहे. जो क्रियाशीलतेकडे, काहीतरी तरी करायचंय फक्त, इकडे नेणारा जो आहे, काहीतरी करायला लावतो, चांचल्य, हा रजोगुण आहे. आणि जो आळसाकडे नेणारा आहे, जो प्रमादाकडे, चुकांकडे नेणारा जो आहे तो तमोगुण आहे, तामसिक गुण आहे. आणि आपला सगळा विचार या सात्विक धृतीबद्दल चाललेला आहे. आणि सात्विक धृतीमध्ये 18व्या अध्यायामध्ये आपल्याला धारिष्ट, बघा आपण जर का धारिष्ट असा शब्द म्हटला असता, समर्थन आपल्याला धारिष्ट हा गुण शिकवतायत असं म्हणून जर आपण पुढे गेलो असतो तर नक्की हे सगळे कांगोरे, हे सगळे अँगल्स धारिष्ट्याबद्दलचे कधी कळणार आपल्याला, तो गुण येणार कसा, बांधला कसा जाणार आपल्यामध्ये. 18वा अध्याय काय शिकवतोय आपण बघूया. 18व्या अध्यायामध्ये त्याची व्याख्या आहे, सात्विक धृती म्हणजे धारिष्ट, श्रेष्ठ धारिष्ट. त्याच्याबद्दल भगवंतांनी काय सांगितलंय, श्रीकृष्णांनी काय सांगितलंय ते बघा. धृत्या यया धारयते मनः प्राणेंद्रिय क्रिया, म्हणजे हळूहळू केवढं क्लॅरिटी आपल्याला या धृतीबद्दल म्हणजे धारिष्ट्याबद्दल मिळते आहे हे आपल्याला कळतंय. म्हणजे ज्या धृतीने सत्वगुण धारण केलेला आहे आणि जी धृती मन, इंद्रिय आणि प्राण यांच्या सगळ्या क्रियांना ती आवरून धरते, धारण करते, तिला सात्विक धृती असं म्हणतात. का ऐकतोय आपण हे सगळं, कारण हे सगळं आपल्याला शिकायचंय. बघा असाच उल्लेख कठोपनिषदामध्ये येतो. कठोपनिषद फार सुंदर आहे, बहुतेक आधी उल्लेख झाला असेल कठोपनिषदाचा, कारण आपले बरेच सेशन झालेत आतापर्यंत. कठोपनिषदामध्ये यम आणि नचिकेत, नचिकेत 8 वर्षाचा मुलगा आहे आणि तो 8 वर्षाचा मुलगा जो आहे तो यमांना देवच म्हणते मी, कारण ते गुरुरूपी भूमिकेमध्ये आहेत तिथे.
आणि इतकं सुंदर तत्वज्ञान यमदेवांनी आपल्याला शिकवलेलं आहे कठोपनिषदामध्ये. तिकडे या 7-8 वर्षाच्या मुलाने म्हणजे नचिकेताने प्रश्न विचारलेत मृत्यूबद्दल, आणि आपल्या प्रत्येकाला मृत्यूबद्दल कुतूहल असतं, व्हॉट नेक्स्ट, नंतर काय. त्यांनी करावा अभ्यास कठोपनिषदाचा. शाश्वत गोष्ट आपल्याला नक्की कळते तिथे. आणि त्या संवादामध्ये जेव्हा भगवान यमदेव जेव्हा उत्तर देत आहेत नचिकेताला, त्यांनी काय सुंदर, म्हणजे आपण इंद्रियांना आवरणं याच्याबद्दल यमदेवांनी काय सुंदर सांगितलंय बघा. या पूर्ण शरीराला त्यांनी एका रथाचं रूपक दिलेलं आहे. काय सुंदर शिकवण आहे आपल्या तत्वज्ञानाचं. तो श्लोक प्रथम अध्याय तृतीय वल्ली, तृतीय ब्रँच, तृतीय वल्ली आणि तिसरा श्लोक उल्लेख करते. म्हणजे जर कोणाला शोधायचं असेल तर तुम्ही जाऊन ते बघू शकता, कारण ते रूपक खूप सुंदर आहे. तो श्लोक वाचून दाखवते. तो असा आहे, आत्मानम रथिनम विद्धी शरीरम रथमेव तू बुद्धिम तू सारथिम विद्धी मन प्रग्रहमेवच. म्हणजे काय सुंदर रूपक. म्हणजे शरीर हा जीवात्मा जो आहे, या शरीराला जो मी समजते आहे, ते जणू एक रथ आहे अशी कल्पना केली आहे बरं का. आणि किती छान यमदेव शिकवतायत बघा. ते असं म्हणतात की जर जीवात्मा हा रथ आहे तर बुद्धी, आपली प्रत्येकाची बुद्धी सारथी आहे, चालवते की नाही. सारथी म्हणजे रथचालक. आपली बुद्धी चालवते की नाही आपल्याला, आपल्या शरीराला इकडे ने तिकडे ने, हो की नाही. पण या बुद्धीला स्वतःच कळत नाही, त्याला लगाम कोणाचे आहेत. ती बुद्धी वाटेल तिकडे जाईल, पण त्याचे लगाम कोणाच्या हातात आहेत, तर ते मनाकडे आहेत. मनाचे लगाम आहेत. बघा आपला सगळा अभ्यास जो आहे तो मनाच्या श्लोकांचा आहे. आणि मन हे किती इम्पॉर्टंट रोल प्ले करते. बुद्धी निश्चय घ्यायचं काम करते, ती रथ म्हणून ती रथचालक आहे, ती चालवतीये. पण लगाम कुठले आहेत, तर ते मनाचे आहेत. आणि इंद्रिय म्हणजे आपले हे सगळे बहिर्मुख झालेले इंद्रिय जी आहेत, ही आहेत बहिर्मुख. आता आपण पाहिली, हे इंद्रिय म्हणजे घोडे आहेत. आणि रस्ता कुठला आहे, तर हे सगळे विषय, जिकडे मन धावते, विषयांचा रस्ता. काय सुंदर शिकवलंय. म्हणजे 2 श्लोकांचं सगळं एकत्र आपण सार घेतलं, म्हणजे आपण असं शिकलो की जीवात्मा जर रथ, म्हणजे हा हे शरीर जर रथ आहे तर विषयांचा रस्ता आहे आपला. आणि त्यावरून इंद्रियांचे घोडे आहेत बरं. आपण उल्लेख केला की नाही मला, इंद्रियांचे घोडे आहेत. बुद्धी ही रथचालक आहे आणि लगाम हा मनाकडे आहे. आणि आपण धृती जे सगळं शिकलो की याला म्हणजे मनाकडे कंट्रोल आहे, आणि बुद्धी जी आहे ती रथचालक आहे. म्हणून धृती, सात्विक धृती म्हणजे इंद्रियांना धारण करणं, हे बुद्धीकडे कसं गेलेलं आहे काम, ते बघितलं आता आपण. इतकं सुंदर कठोपनिषद आपल्याला शिकवतो. आणि आपण जो आता विचार करतोय की धारिष्ट बद्दल आपण इतकं सगळं का बोलतोय. धारिष्ट, मनाश्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, असं बोलून जाऊ शकलो असतो, कारण आपल्याकडे तो गुण नाही. म्हणजे पुढच्या 4 तासांमध्ये मला मोबाईल बघायचा नाहीये, इतकं साधं जरी माझ्या बुद्धीने ठरवलं ना, तेवढं पण मला पाळता येत नाहीये. आणि आपण श्रेष्ठ धरिष्ठाबद्दल बोलतोय, जो पारमार्थिक धृती वाढवायचं, अंगी बाळगायचं, वाढवायचं, याचा विचार चालू आहे. मग त्याचा तेवढा उल्लेख, उच्चार झालाच पाहिजे की, त्याच्यावर तेवढं विचार, मनन, चिंतन त्याच्याबद्दल झालंच पाहिजे की. आपलं काय होतं ना की आपल्या आयुष्याची जी गाडी आहे ती अतिशय अंधारात चाललेली आहे. म्हणजे बघा, साधी गाडी जरी अंधारात चालली असेल, साधी गाडी, तरी तिला पुढे लाईट पाहिजे की, नाहीतर जाऊन धडकेल कुठेतरी. एक लाईट पाहिजे आणि दुसरं ब्रेक पाहिजे. साधारण आहे की नाही, साधी गोष्ट आहे. मग ही आयुष्याची जी आपली गाडी आहे ती संपूर्णपणे अंधारात चालू आहे. अंधारात म्हणजे अज्ञानात. खरंच पुढच्या क्षणाला काय होणार आहे आपल्याला माहित नाहीये. आणि असं असताना जर आपल्याकडे लाईट म्हणजे ज्ञानाचा प्रकाश नसेल, ज्ञानाचा प्रकाश नसेल आणि संयमाचा ब्रेक म्हणजे हे धारिष्ट याचा ब्रेक, संयम, इंद्रियांवरचा संयम याचा ब्रेक नसेल, तर ही इंद्रिय त्या अंधाऱ्या रस्त्यावर आपल्याला कुठे घेऊन जातील काय माहिती. धडकेल ना आपल्या आयुष्याची गाडी कुठेतरी जाऊन. आणि याच गोष्टी आपल्याला समर्थ शिकवतायत. समर्थांचं इष्टदेवता जी आहे ती पण राम आहे. आणि रामाच्या चरित्रामधनं आपण अशाच पद्धतीचं शिकतोय. संयम जर ठेवला, संयम शिकवतोय राम आपल्याला. बघा रामाच्या आयुष्यात जेव्हा प्रभू रामाकडे जर आपण पाहिलं,
तर त्याच्या चरित्रामध्ये 2 टोकं दिसतात. प्रभू रामाच्या चरित्रामध्ये 2 टोक आहेत. एक टोक म्हणजे दशरथ राजा, आणि दुसरं टोक म्हणजे रावण. एक टोक म्हणजे दशरथ आणि दुसरं म्हणजे रावण. दशरथ, एका टोकावर दशरथ, रथाबद्दल आता आपण शिकलो की नाही, दशरथ, आणि दुसऱ्या टोकावर दशमुख, दशानन, दशमुख. म्हणजे ज्यांनी 10 इंद्रियांना रथ बनून त्याच्यावर लगाम मिळवला, त्या रथांवर संपूर्णपणे कंट्रोल मिळवला, अशांच्या घरी राम प्रकट झालेला दिसतो आपल्याला, दशरथ. आणि ज्यांनी या 10 इंद्रियांना मुख करून फक्त भोग भोगले, त्याला रामाने संपवलं असं आपण बघतो. म्हणजे राम या दोघांपैकी कुठे प्रकट झाला? दशरथ या सगळ्या इंद्रियांना आवरणं, तिकडे राम प्रकट झालाय. आणि फक्त भोग भोगतोय आपण या सगळ्या इंद्रियांमधनं. त्यांना मारलंय, आणि मारणं म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये परत अडकणं. आणि राम प्रगट होणं म्हणजे इंद्रियांना आवरल्यामुळे तो आत्मरूपी राम जो आतमध्ये आहे, तो धारिष्ट्यामुळे प्रगट होणं, इतका महत्वाचा गुण त्या संयमाचा आहे, त्या धारिष्ठाचा आहे. बघा, एक छान दृष्टांत बघूया आपण. छान कथा आहे, आणि दृष्टांतामधून आपल्याला शिकता कसं येतं. कारण संयमाबद्दल आपण बोलतोय, धारिष्ठाबद्दल बोलतोय, जोपर्यंत आपण या धारिष्ठाचा अभ्यास करत नाही, सारखं सारखं ऐकत नाही, धारिष्ठ हा गुण आपल्यामध्ये डेव्हलप करायला आपण जर विचार नाही केला, अभ्यास नाही केला, तर ते होणार नाहीये. त्यासाठी एक छानशी कथा बघूया. एक राजा असतो, आणि त्या राजाकडे एक बकरी असते, आणि तो त्याच्या सैनिकांकडनं, दूतांकडनं सगळ्या गावामध्ये एक दवंडी पिटवतो की जो कोण या बकरीला तृप्त करेल खाऊन, त्याला तो मोठं बक्षीस देणं. बकरी सारखी चरत असते ना, आणि तो दवंडी पिटवतो, जो कोण हिला खाऊन तृप्त करेल त्याला मी मोठं बक्षीस देणार. आता झालं, त्या गावातले सगळे लोक, साधे मोठे जे कोण लोक होते, ते सगळे येऊन घेऊन जायला लागले बकरीला. आणि बकरीला घेऊन जायचं, दिवसभर चारा खायला घालायचा. असं 2-4 दिवस चाललं बरं का. सकाळी घेऊन जाणार, संध्याकाळी घेऊन येणार. आणि मग राजा काय करायचा? राजा म्हणायचा की मी आता परीक्षा घेणार की खरंच ही बकरी तृप्त झाली का. आणि मग राजा काय करायचा? संध्याकाळी परत तिला चारून आणलं, ही तृप्त झाली आहे का हे बघण्यासाठी तो काय करायचा, एक हिरवी फांदी त्या बकरीला दाखवायचा. आता हिरवी फांदी बघितल्यावर त्या बकरीचं काय होणार? ती परत खायला लागणार. आणि मग राजा म्हणायचं, बघा तुम्ही हरलात, ती तृप्त झालेलीच नाहीये. बघा, आपली इंद्रिय जी आहेत ते कधीच तृप्त होत नाही. डोळे उघडलं की बघायला चालूच, की आता पुरे बुवा, आता माझं पोट भरलंय, आता मला बघायचं नाहीये. हे शक्यच होत नाही आपल्याला. आपले कान, जे काही कानावर पडते ते सगळं ऐकायचं, सगळं खायचंच आहे. आणि हे कोणीच तर काही काम पूर्ण करू शकत नाही. त्या गावात एक साधू आलेला असतो नवीनच, आणि त्याच्या कानावर ही दवंडी जाते की असं असं राजाने सांगितलंय. मग तो म्हणतो, उद्या राजाला जाऊन मी भेटतो. दुसऱ्या दिवशी हे साधू हा जातो आणि राजाला भेटतो. राजा आगत स्वागत सत्कार, साधू आहेत म्हणून सगळं होतं व्यवस्थित. आणि मग राजा विचारतो, इकडे यायचं कारण काय? तर म्हणे, तुझी दवंडी पिटवलीस, तुझ्या बकरीला तृप्त करणं, त्यासाठी मी आलोय. तर राजा म्हणतो, तुम्ही कशाला या फंदात पडता? साधू म्हणतो, माझ्याशिवाय कोणालाच ते काम येणार नाहीये. तो म्हणतो, मला तुझी बकरी दे. आणि ते साधू जे असतात ते ती बकरी घेऊन एका डोंगरावर जातात. आणि त्यांना माहिती असतं की राजा परीक्षा कशी घेतो, की एक फांदी दाखवतो हिरव्या पानांनी भरलेली, आणि साधू काय करतात, दुसऱ्या हातात, एका हातामध्ये फांदी ठेवतात हिरव्या पानांची, आणि दुसऱ्या हातामध्ये काठी ठेवतात. एका हाताने जर ती फांदी दाखवली की ती खायला येणार. आता खाल्लं की जोरदार मारायचं, आणि दुसऱ्या हातामध्ये परत फांदी पकडायची. ती या साईडने खायला आली की तिला दुसऱ्या हातात काठी पकडायची दुसऱ्या बाजूने, आणि दुसऱ्या बाजूने जोरदार मारायचं. आणि ह्या सगळा जो अभ्यास होता तो दिवसभर चालला. हा क्रम जो होता की या हातामध्ये फांदी पकडायची, दुसऱ्या हाताने मारायचं.
इंद्रियांना जेवढं आपण खायला घालू त्यांना त्यांना हवंच आहे. त्यांचा उपासच, इंद्रियांना उपासच घडला पाहिजे. नाहीतर तो अभ्यास जर केला नाही तर ती कधीच शांत होणार नाहीयेत. दिवसभर अशा प्रकारचा अभ्यास झाला बरं. आणि मग संध्याकाळी काय झालं की संध्याकाळी ते साधू जे असतात ते राजा पुढे घेऊन जातात त्या बकरीला आणि ते म्हणतात, राजा तुमची बकरी तृप्त आहे, बघा तिला खायला घाला. आता काय होणार? तशीच परीक्षा घेणार असतो तो. राजा काय करतो की हातात फांदी दाखवतो तिला, पण बाजूलाच साधू उभे असतात ती काठी घेऊन. आता तिला दिवसभराचा अभ्यास झालाय की जर का फांदीकडे गेलो तर काठी पडतीये पाठीत, म्हणून ती तोंड बाजूला करते खायचं नाही म्हणून. आणि राजाला इतकं नवल वाटतं, इतकं कौतुक वाटतं की तुम्ही हिला तृप्त कसं केलं. तेव्हा तिला उत्तर इतकं सुंदर दिलंय. ते असं म्हणतायत की ती तृप्त होणं कधीच शक्य नाहीये. ती तृप्त होणं कधीच शक्य नाही. आपल्याला इंद्रियांना मारता आलं पाहिजे, इंद्रियांना थांबवता आलं पाहिजे. तृप्ती म्हणजे साधूंनी जी काठी दाखवली ना, तिकडे इंद्रियांना थांबवणं आहे. ही काही खरी घडलेली कथा नाहीये बरं का. हा दृष्टांत आहे फक्त. या दृष्टांतामधनं सिद्धांत आपल्याला काय शिकायचंय की की जर आपण खायला घालतच बसलोय आपल्या इंद्रियांना तर कधीच आपल्याला त्यांना आवरणं जमणार नाहीये. या कथेमधला राजा जो आहे ना, तो राजा जो आहे तो परमात्मा आहे. आणि त्या राजाची बकरी म्हणजे त्या परमात्म्याने आपल्याला दिलेले हे इंद्रिय आहेत, ते कायम अतृप्त असतात. डोळ्याने कितीही बघा, कानांनी कितीही ऐका, रसनेने कितीही चाखा, त्वचेने कितीही अनुभवा आणि श्वास किती घ्या, काहीतरी वेगवेगळं चालू आपलं घ्राणेंद्रियांचं काम, हे शांतच होत नाहीत. मग त्यांना शांत करण्यासाठी धारिष्ट रूपी जर काठी आपण आणली आणि सद्गुरूंकडनं ती काठी मिळते आपल्याला, म्हणजे साधू म्हणजे ते सद्गुरु रूपी साधू आणि धारिष्ट रूपी काठी जर राजाकडनं म्हणजे त्या परमात्म्याकडनं भक्तिरूपी बक्षीस हवं असेल, ज्ञानरूपी बक्षीस हवं असेल, तर धारिष्ट रूपी काठी आपण बाळगली पाहिजे. म्हणून मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे असं आपण जेव्हा शिकतोय तेव्हा ते धारिष्ट आपण बांधलं पाहिजे. मग हळूहळू आपण शिकू पुढे. आता पुढचं बघा, मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, एवढ्या वेळ आपला एका चरणाचा विचार चालू होता. आणि पुढे समर्थ काय म्हणतात, मना बोलणे नीच शोषित जावे. म्हणजे मनाने काय काय नवीन आहे बरं का आपल्याला हा विचार, पटत नाही. मना बोलणे नीच शोषित जावे. नीच जर तुमच्याशी कोणी बोललं तर तुम्ही शोषा, ऐका, सहन करा असं म्हणतायत समर्थ. छे, पटतच नाही पटकन आपल्याला. म्हणजे जेवढ्या प्रमाणात आपल्याला हा विचार पटत नाही ना, तेवढ्या प्रमाणात आपल्याला स्वतःची बुद्धी रिपेअर करायची, स्वतःचं मन आपल्याला रिपेअर करायचंय. समर्थ असं म्हणतात की दुसऱ्यांनी जर नीच तुम्हाला बोललं तर ते तुम्ही सहन करा. आणि नीच बोलणं म्हणजे काय, खोचक, लागट, कोणी लागेल असं बोलतं, लागट किंवा अवहेलना करणार लोकांचं दुष्ट वाक्य, हे सगळं तुम्ही सहन करा असं समर्थ म्हणतायत. म्हणजे समर्थांचं कधी कधी बोलणं आपल्याला नक्की कळत नाही बरं का. म्हणजे एका ठिकाणी समर्थ असं म्हणतायत की बघा, दोन वेगवेगळे विचार आपण एकत्र घेऊन बघतोय, कारण त्या दोन वेगळ्या गोष्टींमधनं आपण शिकणार आहोत नक्की. कारण आपल्या मनामध्ये ना संशय नाही राहिला पाहिजे की शोषणं हे काय बरोबर असतं का. मग आत्ता पुरतं पटतं जेवढ्या वेळ आपण ऐकतोय, आणि नंतर आपल्या डोक्यातनं निघून जातं आणि संशय राहतो की हे नक्की बरोबर आहे का. म्हणजे पाहिजे तेवढंच आपण शोषणं बरं का, हे बरोबर आहे, मला पाहिजे तेवढं. पण असं नाहीये. समर्थांना आपल्याला एखादा विचार शिकवायचा आहे म्हणून दोन वेगळेच विचार एकत्र समर्थांचेच, समर्थ आपल्याला कसं शिकवतायत ते आपण थोडं कंपॅरेटिव्ह गोष्टीमध्ये शिकूया. पण एका अध्यायामध्ये, अध्याय कुठला आहे तो 19वा अध्याय 9वा समास, त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात, धटासी आणावा धट. बघा समर्थांचा विचार, धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी. आपल्याला माहिती आहे म्हणजे समर्थ काय म्हणतायत की जो उद्धट आहे, जो धटिंगण आहे त्याला धटिंगण, जो खटनट आहे त्याला खटनट, आणि जो उद्धट आहे त्याला उद्धट हवा.
असं समर्थ म्हणतायत की नाही. मग मला ते लगेच पटतं, बरोबर की नाही. आपल्याला हा विचार माहितीये, आपण कितीतरी वेळा प्रपंचामध्ये ते वापरतो की उद्धटाचे उद्धट व्हावा. समर्थांनीच शिकवलाय ना हा विचार. मग समर्थ आता इथे मना बोलणे नीच शोषित जा, सगळ्यांचं नीच बोलणं, खोचक बोलणं, जे तुला लागतंय मनाला ते तू ऐक, असं समर्थ इथे का म्हणताय. मग हे दोन वेगळे विचार मी कसे समजून घ्यायचे, मी कधी हे ऐकायचं आणि मी कधी ते ऐकायचं. गोंधळ होतो, संशय संशय ठेवू नयेत, असं मगाशी आपण विचार केला. नाहीतर आपलं पारमार्थिक धैर्य गळून पडेल. आणि समर्थांचं जे सांगणं आहे ते निर्दोषच आहे, त्याच्यामध्ये दोषच नाही. मग हा विचार कसा समजून घ्यायचा की एकाकडे असं म्हणतात दुसऱ्याकडे दुसरं म्हणतायत, मग मी कधी कुठलं ऐकावं. खूप छान, अगदी व्यवस्थितपणे हा आपण विचार समजून घेऊया की समर्थांनी मना बोलणे नीच शोषित जा, हे जेव्हा समर्थ सांगतायत त्याच्या आधीची ओळ आहे की मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे. सात्विक धृती तू बाण, म्हणजे एक साधक म्हणून समर्थ आपल्याला इकडे तयार करतात. प्रापंचिक गोष्टींसाठी समर्थ सांगत नाहीये. संपूर्णपणे केंद्रबिंदू विचार समर्थांचा मनाच्या श्लोकांमध्ये हा साधकासाठी आहे, साध्या प्रापंचिक माणसासाठी नाहीये. तो त्याची बुद्धी वापरून काय करतो ते करतोय, तिथे त्याला जे बरोबर वाटतं ते करतोय. पण इथे समर्थ आपल्याला साधक म्हणून तयार करतायत. आणि आता आपण जो विचार पाहिला की धटासी आणावा धट, हा जो विचार आहे तो 19व्या अध्यायात 19:9 त्या समासाचं नाव बघा. त्या समासाचं नाव आहे राजकारण निरूपण. मग राजकारणात कसं असावं हा गुण तिथे. आणि आता आपण काय शिकतोय, सात्विक धृती, म्हणजे दोन वेगवेगळे शिकवणं जे असतं ते एकत्र मिक्स करू नयेत. तो आपला गोंधळ आहे, तो त्यांचा गोंधळ नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन समर्थांनी काय शिकवलंय, समर्थ म्हणतात धटासी आणावा धट, म्हणजे कोणीतरी तरी धटिंगण असेल तर त्या धटिंगणाची दुसरा धटिंगण आणा. पुढे समर्थ म्हणतात उद्धट, कोणीतरी उद्धट माणूस असेल तर त्याच्या तोंडी तुम्ही लागू नका, त्याची गाठ दुसऱ्या उद्धट माणसाशी लावून द्या. आणि खटनटासी, म्हणजे कोणतरी खोडसाळ असेल तर दुसऱ्या खोडसाळाची त्याची गाठ लावून द्या. तुम्ही उद्धट व्हा, तुम्ही धटिंगण व्हा, असं समर्थ म्हणत नाहीयेत. म्हणजे आपलं अंडरस्टँडिंग बऱ्याच वेळा किती चुकलेलं असतं. म्हणजे आपल्याला समर्थ उद्धट व्हा किंवा आपल्याला तुम्ही धटिंगण व्हा किंवा भांडा तिकडे जाऊन असं व्हा, असं करा, असं आपल्याला वाटतं. पण समर्थ तिथे पण आपल्याला साधक व्हा. कारण राजकारण निरूपणामध्ये पण समर्थ म्हणतायत की परपिडेचे नसावे अंतःकरण, दुसऱ्याला पीडा देईल, अंतःकरणाला त्रास होईल असं तुमचं वागणं नसावं, असं राजकारण निरूपणात पण समर्थांनी सांगितलेलं. म्हणून आपण रॉंग वे मध्ये अंडरस्टँड, समर्थ जेव्हा असं म्हणतात की मना बोलणे नीच शोषित जा, कारण काय होतं व्यवहारामध्ये बऱ्याच वेळा असं आपल्याला कळतं की कारणा वाचून कोणीतरी आपल्याला टोचून बोलत असतं, म्हणजे उगाच आपला द्वेष करतं, उगाच मत्सर करतं, कुठल्या तरी प्रसंगामध्ये कोणीतरी मुद्दाम आपल्याला त्रास देते असं आपल्याला होत असतं ना आपलं. पण समर्थ असं म्हणतात की त्या सगळ्या प्रसंगांमध्ये पण तुम्ही शांतपणे सगळं सहन करा, कारण साधक म्हणून समर्थ आपल्याला शिकवतायत. समर्थ एका ठिकाणी काय म्हणतात बघा, समर्थ म्हणतात धाके चेपटे सोसावे, सहनशीलता, तितिक्षा, हे सगळे गुण आपल्याला अंगी बाणायचे आहेत, समर्थ आपल्याला शिकवतायत. समर्थ एका ठिकाणी श्लोकामध्ये असं म्हणतात की धके चेपटे सोसावे, नीच शब्द साहित जावे, प्रस्तावोन परावे, आपुले होती. काय सुंदर बघा, 15/6/22, 15/6 मध्ये आहे ही ओवी. मागच्या वेळेला मला कोणीतरी मुद्दामून पिन केलं होतं व्हॉट्सअपवर आणि विचारलं होतं की तुम्ही कुठल्या दासबोधामधल्या कुठल्या दशकात समासामधनं ही ओवी घेता ते सांगत जा. तर 15/6/22 अशी ओवी मी परत वाचून दाखवते ती ओवी की धके चेपटे सोसावे, नीच शब्द साहित जावे, प्रस्तावोन परावे, आपुले होती. इतकं सुंदर मॅनेजमेंटचं लेसन आपल्याला समर्थांनी इकडे दिले की जर का लोकांनी जर आपली अवहेलना केलेली असेल आणि त्याच्यामुळे जर आपल्याला कष्ट झाले असतील, आपल्याला त्यांचा विरोध सोसावा लागला असेल, तरी ते सगळं सोसा, कारण त्या सोसण्यामुळे एक दिवस हे जे वेगळे लोक आहेत, बरं तुमच्यापासून लांब आहेत ते लोक, एक दिवस ते तुमचे होतील. म्हणजे जर तुम्ही उलट बोललात, भांडलात, तर ते कधीच एकत्र तुम्ही येणार नाहीत. पण जर त्यांचं तुम्ही ऐकलं, सोसलं, तर एक दिवस ते तुमचे होतील, त्याची शक्यता आहे. असं इतकं सुंदर मॅनेजमेंटचं लेसन समर्थांनी दिले. अजून एका ठिकाणी 12/10
माझा आवडताच समास आहे 12-10 हा खरं म्हणजे उत्तम पुरुष निरूपण 10वा समास. त्याच्यामध्ये समर्थ असं म्हणतात, उदंड धिक्कारोनी बोलती तरी चळो नेदावी शांती. म्हणजे आपला अपमान होईल असं जरी आपल्याशी कोणी बोललेलं असेल तरी पुढे समर्थ म्हणतात की चळो नेदावी शांती, म्हणजे आपली शांती हल्ली नाही पाहिजे. काय प्रकारचं शिकणं होय सगळं. आणि आपण प्रपंचामध्ये व्यवहारात किती चुका करत असतो, पटकन काहीतरी घडलं की चालूच आपलं उलट बोलणं. आणि ही सगळी लक्षात, दुर्जनास मिळून जाती धन्य ते साधू, म्हणजे दुष्ट जन जे आहेत त्यांचे अपराधाचे पोटात घालतात, त्यांना साधू असं म्हटलंय. आणि हे सगळं आपण ऐकून हे सगळं शिकायचा प्रयत्न करतोय. मुक्तेश्वरांचा एक मुद्दाम असा विचार घेतलाय, मुक्तेश्वर नावाचे संत होऊन गेले, ते संत काय म्हणतायत बघा. ते असं म्हणतायत, म्हणून दुर्वाक्य न बोलावे. आपण उलट बोलू देत का? त्याचं का असं, त्याचं उत्तर दिले पुढे, का असं करावं. म्हणून दुर्वाक्य न बोलावे, परांचे आपण साहित जावे. दुसऱ्या लोकांचं आपण सहन करावं. परांचे आपण साहित जावे, याहून श्रेष्ठ साधन बरवे भुवनत्रयी असे ना. कारण हे सहन करणं हे साधन आहे, म्हणजे परमार्थासाठी हे साधन आहे. आपण साधन करणं परमार्थासाठी म्हणजे काहीतरी श्लोक म्हणणं, ग्रंथ वाचन करणं किंवा ध्यानाला बसणं, मेडिटेशन, हे सगळं आपल्याला साधन वाटतं. पण ही सगळी संत मंडळी आपल्याला दैनंदिन आयुष्यात जगताना साधन देतात की हे अंगीकारा. कोणीतरी बोललं की, माझी आई नेहमी मला सांगायची की जर कोणी बोललं तर तुझ्या अंगाला भोकं पडतायत का, ऐक की तू. काय सुंदर आहे, खरंच भोकं पडत नाहीत, कशाला मग आपण ऐकू नयेत. आणि समर्थांना जर हे शिकवायचंय, हे सगळं कसं जाणून घ्यायचं. म्हणजे जरी कोणीतरी आपल्याला उलट बोलतंय तरी आपण ते ऐकावं. हे सोपं नाही बरं का, याचा अभ्यास करावा लागतो. आपल्याला अभ्यास करावा लागतो, हे शिकावं लागतं. भगवद्गीता आपल्याला असं म्हणते की समोरचा जो माणूस असेल ना, बघा आपण आता साधन, ऍक्च्युअल साधनाचा विचार करतो की हे कसं अचीव, हाऊ इट इज अचिवेबल. त्याचं उत्तर असं आहे की समोरचा जो असतो की नाही, कोणाच आपण आपला प्रत्येकाच्या जो आपल्याला डिफिकल्ट आहे हँडल करायला, त्या माणसाबद्दल आपण विचार करूया, त्या सिच्युएशनचा आपण विचार करूया की समोरचा जो माणूस असतो तो गुणांच्या अंमलाखाली असतो. किती छान डॉक्टर काकांनी शिकवलंय बरं का हे. गुणांच्या अंमलाखाली म्हणजे इन्फ्लुएन्स, अंमलाखाली असणं म्हणजे इन्फ्लुएन्सच्या खाली असणं. म्हणजे दारू प्यायलेला जो असतो ना, तो दारू प्यायल्यानंतर वाटेल तसं वागतो की नाही, तो माणूस खरं तसा असतो का? कारण तो दारूच्या अंमलाखाली असतो, इन्फ्लुएन्स खाली असतो. तसं जो समोरचा आपला माणूस आहे, खूप छान आपल्याला टेक्निक आहे बरं हे शिकायला. जो समोरचा माणूस वागतोय तो माणूस स्वतः नाहीच आहे. 3 गुणांपैकी एखादा गुण प्रबळ आहे आता आणि तो गुण ऍक्ट करतोय. आणि हे भगवद्गीता सांगते. भगवद्गीता असं म्हणते, 3रा अध्याय 28वा श्लोक. भगवद्गीता असं म्हणते, गुणा गुणेषु वर्तंत इति मत्वा न सज्जते. काय सुंदर सांगणे की गुणच गुणामध्ये वावरतायत. म्हणजे खरं म्हणजे आपल्याला हे जे जग दिसतंय, ही जी माणसं आपल्या आजूबाजूला वावरताना दिसतायत, ही माणसं नसून हे गुण एकमेकांमध्ये वावरतायत. आणि हे 3 गुण या सगळ्या त्रिगुणांचा खेळ आहे. माऊली असं म्हणतात की गुणच होऊनी गुणी, हे गुणच होऊनी गुणी करीती तनुची, तनु म्हणजे शरीर, करीती तनुची खेळणी. खेळणं आहे हे शरीर म्हणजे. माझी आई जी आहे, माझी आई पण प्रवचन करते, बऱ्याच जणांना माहिती असेल. आणि माझी आई तिच्या प्रवचनामध्ये नेहमी हे उदाहरण देते. ती असं म्हणते की एखादे सासू जे आहे, ती जर आपल्या सुनेशी वाईट वागली तर सुनेने काय करावं. म्हणजे आता सासू आणि सुनेचा विचार चालू आहे, पण इकडे आपण प्रत्येकाला लावून घ्यायचं, जिकडे जिकडे हा हा विचार लागू पडतो तिकडे हा विचार लागू करायचा. की जर सासू चुकीचं वागत असेल, टोचून सुनेशी बोलत असेल तर काय करावं, सुनेने काय करावं. तर तिने असा विचार करावा, सासूकडे न बघता तिने असं बघावं की हे सगळे 3 गुण जे आहेत, ते 3 गुण आपण प्रगट केले का नाही, ते प्रकृतीपन्न तयार झाले. आणि प्रकृती कोणाची, तर भगवंताची. म्हणजे 3ही गुण भगवंताचे, सत्व रजतम 3ही गुण भगवंताचे. आणि मग आपण असा विचार करावा की भगवंताला त्याचा रजोगुण आत्ता मला दाखवायचा आहे, म्हणजे तिथे सासूबाईंना न बघता तिकडे रजोगुण बघायचा. झालं की नाही सोपं.
आपलं काय होतं की आपण त्या माणसाकडे बघतो आणि मग लगेच उलट उत्तर देतो. म्हणजे त्याच्यासारखीच आपण आपलं रजो वाढवलाय, आपला तमो वाढवलाय. पण आपण जर त्रयस्थपणे साक्षी भावाने गुणांकडे पाहत गेलो तर आपल्याला सोशिकपणा म्हणजे सोसा असं काही होणारच नाही तिथे. आणि हा सोशिकपणा जो आहे की नाही, इथे विचार हवा बरं का. विचाराने म्हणजे शोषित म्हणजे आपण सहन करतोय म्हणजे आपण गरीब बिचारे आहोत असं नसावं ते. या सगळ्या शोषण्यामध्ये अगतिकपणा नसावा. अगतिकपणा म्हणजे हेल्पलेसनेस, म्हणजे पर्यायच नाहीये, मला उपायच नाही म्हणून मी सहन करतोय, असं नसावं. या शोषण्यामध्ये विचार असावा. कारण समर्थ शोषित जा असं म्हणतात, तिकडे विचारांची बैठक, तिकडे तत्वाची बैठक हवी. आणि तसं जर शोषणं असेल तरच ते आपल्याला जिंकणार आहे, जिंकून देणार आहे. नाहीतर आपला पराभव आहे, हरणं आहे आपलं. एक नक्की आपण जाणून घ्यायचंय की शोषणं आणि घाबरणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत बरं का. कारण शोषणं, नम्रता हे सगळे गुण आहेत. या गुणांचा आज आपला सगळा विचार गुणांचा आहे. घाबरटपणा हा दुर्गुण आहे. आपण दुर्गुणांचा विचारच करत नाही होत आज. आणि समर्थ आपल्याला पुढे असं म्हणतायत की आता पुढचं काय बघा, की स्वय सर्वदा नम्र वाचे वदावे. आपण 2 चरण पाहिले. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. आणि सोसलं तरी तिकडे कमीपणा नाहीये, तो आपला गुण आहे. कारण धारिष्ठ आपण बांधलेलं असल्यामुळे आपण नीच बोलणं पण सहन करतोय. आणि पुढच्या 2 चरण खूप सुंदर शिकण्यासारखे आहेत. खरंच खरंच दैनंदिन आयुष्य जगताना सुखावह. कारण आपल्याला आपण इतके फटके खात असतो ना प्रपंच जगताना, आणि विनाकारण आपण अवघड बनवून ठेवलंय आपलं प्रपंच व्यवहार. जर हे सगळे जे आपल्याला शिकवणं आहे समर्थांचं ते आपण अप्लाय करत गेलो आपलं दैनंदिन आयुष्य जगताना, मनाला तेव्हा तेव्हा सांभाळत गेलो, तर किती सुखावह होईल आपलं आयुष्य, सुखच अनुभवायला येईल. दुसरे 2 चरण किती छान शिकवतायत बघा. समर्थ असं म्हणतात की स्वय सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांशी रे नीव व्हावे. दोन्हीही चरण छान आहेत बघा. कारण समर्थ म्हणतायत नम्र, स्वय सर्वदा नम्र वाचे. आपली वाचा जी आहे तिने कायम नम्रता हा गुण पाळला पाहिजे. कायम नम्र असावं आपल्या वाचेने. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, काय सुंदर सांगणं आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात की नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. हा अनंत जो आहे, हा संपूर्ण भगवंत जो आहे तो त्याने आपल्या हृदयात कोंडला. कशामुळे? कारण तो नम्र झाला. जेव्हा मी नम्र होते तेव्हा मी भगवंताला आतमध्ये कोंडून टाकते. त्याची खरं दुसरं चरण, पुढचं चरण खूप सुंदर आहे. आपल्याला नम्र झाला होता त्याने कोंडीला अनंता एवढंच माहिती असतं, पण त्याचं पुढचं चरण बघा किती सुंदर आहे. ते असं म्हणतात तुकाराम महाराज, हेची शूरत्वाचे अंग. नम्र होणं म्हणजे घाबरटपणा नाही. ते असं म्हणतात की हेची शूरत्वाचे अंग, हारी आणीला श्रीरंग. म्हणजे श्रीरंग हारलाय हा जो नम्र झालाय, आणि तो आतमध्ये येऊन त्याने पसंत केला आतमध्ये कोंडून त्याच्या आत राहणं. हारी आणीला म्हणजे श्रीरंगाला जर जिंकायचं असेल तर आपण नम्र झालं पाहिजे. आणि नम्र होणं जे आहे ते अजिबात कमीपणाचं लक्षण नाहीये. म्हणजे मी लहान आहे म्हणून लहान होणं ही गोष्ट वेगळी, पण मी मोठा असून मी लहान होणं, समोरच्याला समजून घेणं, त्या भूमिकेत जाणं, नम्र होणं, हे आपल्याला समर्थ शिकवतायत. नम्र शब्द बघा किती सुंदर आहे. नम्र म्हणजे काय? नम अधिक र, र म्हणजे राहणे, नम म्हणजे नमस्कार. म्हणजे नमस्काराच्या भूमिकेमध्ये नेहमी राहणं म्हणजे कमीपणा, खालीच माकलोय आपण. म्हणजे शरीराने नाही हा, शरीराने कसंही राहा पण आतमध्ये अंतःकरणाने नम्र असावं. नमस्काराच्या भूमिकेत राहणं म्हणजे नम्र होणं. अजून एक अर्थ आपण बघूया, काय सुंदर आहे. त्याचा अर्थ आहे न अधिक मर. न मर, न मर, न मर म्हणजे न मरणं. म्हणजे जो कोणी नम्र असतो तो मरतच नाही, तो मोठाच होतो. कारण या जन्म मृत्यूच्या, कारण कोंडलेले अनंत अनंत त्याच्या आतमध्ये गेलेला आहे, तो अमर झालेला आहे. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधनं चुकणं. आणि अजून एक अर्थ आपण बघू शकतो की न मरणं म्हणजे कायमस्वरूपी सगळ्यांना लक्षात राहतो. जो नम्र असतो तो सगळ्यांना लक्षात राहतो की नाही. आपला पुढचा श्लोक आहे, देह त्यागिता कीर्ती मागे उरावी. ते कसं होणार? देह जरी गेला तरी आपण कीर्ती रूपाने उरलो, कारण आपण नम्र होतो. पुढचा श्लोक आहे आपला,
नमयती, नम्र होणे, नमस्कार करणे. नमस्कार शब्दाचा अर्थ बघा किती सुंदर आहे. न ममकार, न अधिक ममकार, नमस्कार. ममकार म्हणजे मी 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 माझं माझं मोठेपणा. न ममकार म्हणजे नमस्कार. आणि अशा भूमिकेमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपण नम्र होतो. आणि आपण जो पाहिला की नम्र आणि घाबरणं हे दोन गोष्टी परस्पर विरोधी गुण आहेत. बघा आपण परत मला आधी राहवतच नाही, कारण रामायण वाचल्यामुळे उदाहरणं सगळी रामाची असतात. आणि रामाच्या कथेमध्ये जे जे येऊन गेलेले त्याची उदाहरणं सगळी असतात, त्यांची उदाहरणं घ्यावीशी वाटतात. पण यांच्याकडे पाहावं की आपण, यांच्याकडे पाहावं अशी उदाहरणं आपल्या समोर आहेत. माझ्याकडे अजून जवळजवळ 20 मिनिटं आहेत आणि त्या 20 मिनिटाचा पूर्णपणे मी फायदा घेणार आहे आणि हा श्लोक आपण आज पूर्ण करूया. नम्रता शिकावं लागतो, नाही तर येणार कसं. हनुमंताकडनं शिकूया. कारण हनुमंत जेव्हा उड्डाण करणार होता की नाही, म्हणजे बरेच प्रसंग घेऊ शकतो आपण, पण आपण आता एक प्रसंग घेऊया जिकडे हनुमंत जेव्हा उड्डाण करणार असतो. म्हणजे दक्षिण तीरावर सगळे ते वानर जातात आणि त्यांना कळतं, संपाती म्हणजे जटायूच्या भावाकडनं जेव्हा कळतं की तिकडे ती अशोकवनात बसलेली आहे सीता. सीतेच्या शोधार्थ जेव्हा सगळे वानर दक्षिण तटाला पोहोचतात आणि हा जेव्हा उड्डाण करणार असतो तेव्हा बाकी वानरांना फार दुःख होतं. कारण वानरांची संख्या वगैरे काय ते मी सांगत आहे, त्याला वाल्मिकी रामायण वाचावंच. असंख्य वानर होते बरं, ती संख्या सांगत नाही इकडे. आणि ते सगळे वानर आता हा एकटा एवढा म्हणजे एवढ्या आसुरांच्या प्रदेशात तो एकटा जाणार म्हणल्यावर बाकी सगळ्या वानरांना वाईट वाटायला लागतं. त्यांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते म्हणतात, अरे हनुमंता आम्ही काय करायचं तू इथे नसताना. तो दोहा मी इकडे घेतलेला नाहीये, पण त्या दोह्यामध्ये उत्तर आहे हनुमंताचं. तो असं म्हणतोय की तुम्ही इथे राहा, माझी प्रतीक्षा करा, दुःख सहन करा आणि कंदमुळं खाऊन राहा, असा दोहा आहे बरं. दोहा जो आहे तो तुलसीदास रामायणामधला आहे. आणि ते असं म्हणतायत, काय सुंदर प्रसंग आपल्याला शिकायचंच आहे सगळ्यांना या प्रसंगावरनं. ते असं म्हणतायत की आम्ही कधीपर्यंत थांबू इथे, कधीपर्यंत कधीपर्यंत कंदमुळं खायची, कधीपर्यंत दुःख सहन करायचं आणि कधीपर्यंत प्रतीक्षा करायची. त्याला हनुमंताचं उत्तर बघा काय आहे. म्हणजे एका संकटाला सामोरी जायचं कसं असतं. आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येत आहेत, संकटाचे प्रसंग येत आहेत. त्यांनी म्हणजे माझ्यासारख्यानी जर उत्तर दिलं असतं तर मी साधं उत्तर दिलं असतं की मी परत येईपर्यंत माझी प्रतीक्षा करा. बरोबर, आपलं सगळ्यांचं हे उत्तर आहे ना. पण हनुमंताचं उत्तर कसं नाहीये. हनुमंत असं म्हणतो की मी सीतामाईचा संदेश, तिचं जे सांगणं आहे ते परत घेऊन येईपर्यंत तुम्ही माझी प्रतीक्षा करा. त्याचा अर्थ कळतोय. त्याचा अर्थ निश्चितपणे मी तिथे जाणार, निश्चितपणे त्या सगळ्या आसुरांमधनं राक्षसांमधनं वाट शोधून मी सीतामाईला भेटणार आणि नुसतंच तिला बघणार नाही. तिला बघून नाही परत आलाय तो, कारण त्याला काम फक्त दिलं होतं बघून यायचं ती आहे कुठे. पण तो तिथवर नाही थांबलाय. सांग काम या, जेवढं सांगितलं तेवढंच नाही करत तो, त्याच्या पुढचं काम केलंय त्यांनी. तिचा संदेश घेतलाय, तिला जे सांगायचं तिने रामाला जे सांगितलंय त्याचा उपदेश तिचा घेतलाय, तिचा संदेश काय सांगायचं होतं तिला ते त्यांनी घेतलंय आणि मग तो परत आलाय. म्हणून तो इथे वानरांना आधीच सांगतोय की सीतामाईला जे सांगायचंय तिचा निरोप जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही इथे थांबा. तेव्हा बाकीचे वानर असं म्हणतात, अरे तुला काही निश्चित माहितीये की तुला नक्की सीतामाई तिकडे भेटणार आहे आणि ती तुला निरोप सांगणार. तुला निश्चित कसं माहिती, तुला कोणी ज्योतिषी वगैरे भेटला होता का की तू निश्चित सांगतोयस. इतकं सुंदर उत्तर दिलंय हनुमंताने. हनुमंत म्हणतोय की एक उत्तम ज्योतिषी आपल्या सगळ्यांकडे आहे. बघा, आपल्या सगळ्यांकडे एक उत्तम ज्योतिषी असताना आपल्याला दुसऱ्या ज्योतिषाची गरजच नाहीये. आणि तो उत्तम ज्योतिषी कोण असेल तर आपलं मन. कुठलंही काम करायला बाहेर जाताना जर मनात प्रसन्नता असेल तोच ज्योतिषी आहे, तोच सांगतो होणार आहे काम पूर्ण. हनुमंत असं म्हणतोय की होई काज मन हर्ष विशेखा. होई काज म्हणजे काम पूर्ण होणार. कधी, मन हर्ष म्हणजे मनात हर्ष, मनात विशेष रूपाने मनात प्रसन्नता असेल तर होई काज, काम होणारच. कदम चूम लेती है खुद आके मंजिल. स्वतःच येते जे आपल्याला अचीव करायचंय. कदम चूम लेती है खुद आके मंजिल, मुसाफिर अगर अपनी हिम्मत ना हारे.
येतात ना प्रसंग, आणि हे आपल्याला शिकायचंच नाही, मूळ मुद्दा पुढे आहे. म्हणजे प्रसन्नता ठेवायची, कुठलंही काम करायला बाहेर जाताना मनात जर पॉझिटिव्ह विचार असेल तर ते काम पूर्ण होणारच आहे, हा एक विचार शिकलो. पण हा विचार आपल्याला इकडे शिकायचा नव्हता. आपण फक्त आता काय केलंय, की आता आपण जे आपल्याला शिकायचंय त्याची पूर्वपीठिका तयार केलेली आहे. कारण आपल्याला हनुमंताकडनं नम्रता हा गुण शिकायचा. आणि जेव्हा हा उड्डाण करणार आहे, उड्डाण करायच्या आधी तो काय करतो, तर तो सगळ्या वानरांना नमस्कार करतो, नमस्कार करतो, आणि तो उड्डाण करणार आता. आणि त्याचा नमस्कार बघून सगळ्या वानरांना डोळ्यात अश्रू येतात, रडावं असं वाटतं. ते असं म्हणतात, अरे आम्ही इतके वानर आहोत, जांबुवंत पण तिथे होते, आम्ही इतके जण सगळे आहोत, पण आमच्या कोणामध्येच इतकं सामर्थ्य नाही की जो कोण 100 योजने लांघायचं ते समुद्र, एवढं सगळं उड्डाण करायचं, आणि फक्त उड्डाण करून तिकडे काय यायचं नाही परत हात लावून. तिकडे त्या असुरांच्या प्रदेशात जिकडे म्हणजे आपण वाचावं, खरंच वाल्मिकी रामायण वाचावं, आणि काय पद्धतीची सेक्युरिटी होती, नॅशनल सिक्युरिटी, की तिकडे गुप्त रूपाने देव पण आतमध्ये जाऊ शकत नव्हते. आपण म्हणजे किती दरवाजे होते, कसे लोक तिकडे, काय यंत्रणा त्यांची होती, त्यांच्याकडे किती शस्त्र होती, त्यांचे खाणे कसे होते, म्हणजे हत्ती खाणे, हे सगळं वाल्मिकी रामायणात दिलेलं आहे. आणि इतकं सगळं असताना, हे राक्षस असताना, हा तिथे जाणार आतमध्ये, आणि एवढं सगळं सामर्थ्य, एवढं कर्तृत्व, बुद्धिमतां वरिष्ठम ज्ञानीनाम अग्रगण्यम, असा हा हनुमंत आम्हाला नमस्कार करतो, आणि आमच्याकडे कोणाकडेच सामर्थ्य नाही उड्डाण करायचं. आणि म्हणून ते सगळे वानर त्याला असं म्हणतात, की अरे आतापर्यंत आम्ही एक असमर्थ जो असतो तो सामर्थ्यवानाला नमस्कार करतो, हे आम्ही पाहिलं होतं. नम्रता शिकतोय बरं आपण. म्हणजे असमर्थ जो असतो तो सामर्थ्यवानाला नमस्कार करतो, हे आम्ही पाहिलेलं आहे. पण इथे तर उलट होतंय, की जो सामर्थ्यवान आहे तो आमच्यासारख्या असमर्थ लोकांना नमस्कार करतो, असं कसं? हनुमंताचं उत्तर आपल्याला शिकण्यासारखं आहे, आपल्याला नम्रता हा गुण शिकायचा आहे. हनुमंत असं म्हणतो, अरे काय सुंदर उत्तर आहे बघा. तो असं म्हणतोय, त्यांना उत्तर देतोय, की मी सामर्थ्यवान आणि तुम्ही असमर्थ, असं काही नाहीच आहे म्हणे. म्हणजे माझ्याकडे सामर्थ्य आणि तुमच्याकडे नाही हे असं काही नाहीच, कारण ही संपूर्ण सृष्टी जी आहे ती त्या रामाची लीला आहे. आणि त्या लीलेमध्ये माझ्याकडे सामर्थ्य आणि तुमच्याकडे असमर्थ्य असं काही नाही. आपल्यापैकी कोणीही हा समुद्र लांघून जाऊ शकतं. फक्त या लीलेमध्ये असं ठरलं आहे की समुद्राच्या या तीरी तुम्ही थांबावं, तुम्हाला तुम्हाला ती भूमिका पार पाडायची आहे, आणि मला समुद्र पार करून तिथे जाऊन कामगिरी दाखवायची, ही भूमिका मला मिळालेली आहे. याच्यामध्ये कोण मोठं आणि कोण छोटं? काय सुंदर, सगळं रामावर जर अर्पण अर्पण केलं आयुष्य जगताना, आणि ते केल्याशिवाय पर्याय नाहीये. जोपर्यंत ईश्वर भाव ठेवत नाही तोपर्यंत आयुष्यात सुखरूपता नाही, हा सिद्धांत आहे. का आपण ईश्वराकडे पाहू नयेत? कारण उत्तरं मिळतात सगळ्याची आपल्याला. मग आपण आपण जेव्हा नम्रता शिकतो, एरवी आपण आपला अभिमान असतो की माझ्यामुळे सगळं होतंय. आता हे हे बघितल्यावर आपल्याला कळतं की कोणाचा कसला अभिमान, का आपण नम्र असून कसलं सामर्थ्य आपलं. बघा, आपण एक उत्तरेकडले संत आहेत, त्यांचं एक हिंदी काव्य मी ऐकलं होतं, ते काव्य घेऊया. काय सुंदर काव्य, आणि ते आपल्याला आपला आजचा श्लोक जो आहे तो आपल्याला अजून 10 मिनिटं दिसत आहेत मला, किंवा 15 मिनिटं आहेत अजून, कारण आपण 1.25 तासाचं घेतलं होतं आणि आपण वेळेवर आज चालू केलेलं आहे. असं मला वाटतंय तुम्ही आतापर्यंत कंटाळला नसाल, कारण श्लोक संपत आलेला आहे आतापर्यंत. आपण पूर्ण करूया तो श्लोक. आधी ते काव्य वाचून दाखव, ते काव्य सुंदर आहे, आणि कधीतरी कानाला हिंदी फार गोड वाटतं बरं. हिंदीमध्ये काव्य आहे, ते काव्य असं आहे, क्या सोचता है पागल मनुआ. मनुआ म्हणजे मानव, माणूस. अरे तू काय वेड्यासारखा विचार करत बसलायस? क्या सोचता है पागल मनुआ, जो बीत गया सो बीत गया, इस झूठे खेल में, इस झूठे खेल में मूल्य ही काय क्या. म्हणजे सगळं खोटच आहे, हे सगळं सामर्थ्य काय असामर्थ्य काय नम्र, हे सगळं खोट आहे. इस झूठे खेल में मूल्य ही क्या, कोई हार गया कोई जीत गया. पुढे बघा, हम चाहे वो हो जरुरी नहीं, म्हणजे प्रत्येक वेळा मला जे पाहिजे तेच झालं पाहिजे असं काही नाहीये. हम चाहे वो हो जरुरी नहीं, आशाएं कभी हुई पूरी नहीं, ये सोच तनिक जीवन घटका. हे जो घट आहे आपला शरीर रूपी घट,
ये सोच तनिक जीवन घटका, श्वासा जल कितना बीत गया. श्वासाजल, या घटामध्ये श्वासाचे जल भरलेले आपण, आणि ते जल किती निघून गेले त्याचा विचार कर. आता उरलं थोडंच आहे, म्हणून जागृत हो, असं हे काव्य आपल्याला शिकवते. आणि पुढे काय सुंदर म्हटलंय, आपल्या श्लोकाशी संदर्भ आहे याचा. ते असं म्हणतात, प्रभू प्रेम पियुष पियाजीसने, प्रभू प्रेम पियुष पियाजीसने, परहित हित जन्म लिया जिसने. वा वा, काय सुंदर आहे. परहित म्हणजे लोकांचं हित व्हावं, असं हित माझ्या मनात जागृत झालं, कारण त्याच्यामुळे माझं हित पण आहे. जेव्हा लोकांचं चांगलं व्हावं असं मला वाटायला लागतं ना, तेव्हा खरं माझं चांगलं व्हायला लागतं, कारण सहसा ते जागृत होत नाही आपल्यामध्ये. परहित हित जन्म लिया जिसने, जीवन हे वही जो जन जन के. आपलं जीवन खरंच ते जीवन आहे, जो जीवन हे वही जो जन जन के, मृदू अधरों का वन गीत गया. म्हणजे त्या जनजनावर जेव्हा माझं, त्यांच्या अधरांवर म्हणजे त्यांच्या ओठांवर जेव्हा माझं गीत, माझं कौतुक असेल, तेच खरं जीवन आहे. पण पुढचं जे आपल्याला शिकायचंय ना, की मना सर्व लोकांशी दे, तर नम्रता मी शिकते आहे, आणि शेवटचं चरण मला काही शिकवतंय बघा. आपण शेवटच्या चरणाकडे आलोय आता. मना सर्व लोकांशी दे निव व्हावे. मनाला सांगतोय समर्थ, सांगतायत आपल्या मनाला, की मना सर्व लोकांशी दे निव व्हावे. सगळ्या निववणं, शांत करणं. सगळे लोक शांत होतील ना, असं तू बघ. कारण सगळे लोक शांत कधी होतील, जेव्हा त्यांना संतोष, आपल्यामुळे मनात संतोष निर्माण होईल, त्यांच्या मनात शांतता त्यांच्या जीवनात निर्माण होईल आपल्यामुळे. आपण जेव्हा त्यांच्यासाठी कारण होऊ, तेव्हा संतुष्ट ते होतील. आता आपण जे पाहिलं, की जीवन हे वही जो जन जन के, मृदू अधरों का वन गीत गया. त्यांच्या ओठांवर आपलं कौतुक, गीत म्हणजे गायन किंवा कौतुक करणं म्हणजे गीत आहे. बघा शेवटची जी ओळ आहे, की मना सर्व लोकांचे रे नीव व्हावे. आणि पुढचा श्लोक जो आहे, देहे ज्ञागिता कीर्ती, आपण पुढच्या वेळेला घेणार आहोत, त्याच्यामधला त्याची शेवटची ओळ काय माहितीये, की परी अंतरी सज्जना निव व्हावे. म्हणजे समर्थ पुढच्या श्लोकामध्ये सांगतायत की सज्जनांना निववा, आणि या श्लोकामध्ये सांगतायत की लोकांना निववा. मना सर्व लोकांशी, सगळ्या लोकांना निववा. म्हणजे याचा अर्थ काय, याच्यामध्ये काही फरक आहे का? अभ्यास करायला लागले की मजा येते की नाही, वेगवेगळ्या गोष्टी कळायला लागतात मग हळूहळू, आणि छान अभ्यास होतो. इथे समर्थ म्हणतायत की लोकांना निववा, म्हणजे बघा एखादं कृत्य करायला जेव्हा आपण निघतो, आरंभलंय समजा, कुठलंही कृत्य असो, दैनंदिन आयुष्यातलं काम आहे समजा, आणि ते काम करताना सहसा कोणाचा विरोध आपल्याला असू नये, असा मूलभूत इकडे विचार आहे. म्हणजे जेव्हा समर्थ म्हणतायत की जना सर्व लोकांचे रे नीव व्हावे, समर्थ आपल्याला काय शिकवत आहे, की इतरांच्या मनात जर आपल्याविषयी सद्भावना निर्माण झाली, आपल्याविषयी ते चांगले विचार करायला, तर काय होतं, की त्याच्या साधनेला अप्रत्यक्षपणे मदत होते. जे साधन मला करायचंय, म्हणजे जा मी तुमचं ऐकणारच नाही, तुम्ही वाटेल ते गेला उडत, तुमचं काही पण असो, मला माझी साधना करायची, असं होत नाही. त्याच्या बरोबर उलट, जर ते सगळे शांत असतील, माझं आजूबाजूचं जग जे आहे, माझा संपर्क ज्यांच्या ज्यांच्याशी आहे, ते सगळे जर शांत असतील, की मी जे काय करते ते त्यांना सांगतेय सगळं, की मी असं का करते आहे, असं मी का वागते आहे, त्यांना जर का मी कॉन्फिडन्स मध्ये घेतलं, तर त्याचा फायदा कसा होतो. किती सिंपल लॉजिक, आपलं दैनंदिन आयुष्य कसं सुखी व्हावं, याचं उत्तर आपल्याला शेवटच्या ओळीमध्ये मिळतंय. समर्थ म्हणतायत मना सर्व लोकांचे रे निव व्हावे. म्हणजे आपल्या वागणुकीमध्ये जर सरळपणा असेल, जर मृदूपणा असेल, जर आपलं आचरण, वागणूक जर अतिशय नम्र असेल, शोषिक आपण असू, तर या सगळ्या गोष्टींमुळे समोरचे जे सगळे लोक असतात तिकडे निववले जातात, म्हणजे संतुष्ट होतात, शांत होतात, प्रसन्न होतात. निववणं जे आहे ना, ते डॉक्टर काकांचं अतिशय लाडका शब्द आहे. निववणं किती गोड शब्द आहे बघा. निववणं म्हणजे काय माहितीये का, डॉक्टर काका हा निववणं शब्द एक्सप्लेन करताना त्यांच्या प्रवचनामध्ये असं म्हणतात, की एखादा तवा आहे, तवा गॅसवर ठेवलेला तवा, आणि तो तवा खूप गरम आहे समजा, खूप गरम तवा आहे, तापलेला तवा, आणि त्या तापलेल्या तव्यावर जर आपण पाण्याचे शिंतोडे उडवले, तर काय होतं, सर असा आवाज येतो की नाही. तसं आपलं अंतःकरण एरवी असतं, आतमध्ये तापलेलं अंतःकरण, आणि मग प्रसंग, लोकांचे बोलणे जे काही घडतात, ते आतमध्ये जाऊन आदळतात.
आणि मग आपल्या वागण्यामध्ये सगळे असे आवाज, उलट बोलणं, हे सगळं असं आपल्या प्रापंचिक किंवा व्यावहारिक आयुष्यात हे आपण सगळं असं करत असतो. पण समर्थ आपल्याला इकडे शिकवतायत की निववणं, आणि डॉक्टर काका ते खूप छान सांगतात. ते असं म्हणतात की हा जो तवा आहे, हा तवा हा जर शांत झाला, म्हणजे हा नॅचरली सहजपणे थंड झालेला असेल समजा, तो आधी गरम होता मान्य, पण थंड झालेला जो तवा असतो, आणि जर त्या थंड संपूर्णपणे थंड तव्यावर जर पाण्याचे शिंतोडे उडवले तर कुठल्या प्रकारचा आवाज येईल का? म्हणजे प्रसंग, लोक काय बोलतायत, काहीच होणार नाही, शांत आहे, कारण ते अंतःकरण शांत आहे. त्याला म्हणतात निववणं. अंतःकरण आतमध्ये निववलेलं असतं, आणि जेव्हा मी आतमध्ये निववलेली असते, माझ्या निववण्यामुळे बाकी सगळे, आणि त्याच्यामध्ये खोटेपणा नसावा, त्याच्यामध्ये खरंपणा असावा, आणि त्या खरेपणामुळे बाकीचे सगळे पण संतुष्ट होत आहेत. आणि किती सुंदर आपण गोष्ट शिकलो, आणि अशा पद्धतीचं समजा आपण कधी ऐकलंच नाही. किती सुंदर शिकलो बघा आपण आज. या चारही गोष्टी, हे तीन मुख्य गोष्टी आपण धृती म्हणजे सात्विक धैर्य, इंद्रियांना सांभाळणं, हे आपण शिकलो. दुसरं आपण सोसणं म्हणजे क्षमा करणं, हे आपण नवीन गुण शिकलो. म्हणजे नवीन नाहीये, आपल्यासाठी नवीन असतो, आपल्याला व्यवहारात नाही वापरता येतो. सगळ्यांबद्दल बोलत नाही मी, माझ्याबद्दलच बोलतेय. मलाच मी हे शिकवलं अभ्यास करताना. आणि तिसरं म्हणजे नम्रता, हे जो आपण आपण इकडे शिकलो, कठोरपणा नसावा, अपारुष्य हा जो गुण आपण पाहिला होता, हे तिन्ही गोष्टी आपण शिकलो इथे. आणि अशा पद्धती जर आपण ऐकलं नाही, अशा पद्धतीचं जर वाचलं नाही, पाहिलं नाही, तर आपल्याकडनं होत नाही. समर्थ असं म्हणतात एका ठिकाणी स्फुट काव्यात, बरं समर्थांचं स्फुट काव्य पण आधी एक 18-10 मधली ओवी घेते समर्थांची. समर्थ म्हणतात, ऐकल्या विण कळले, शिकल्या विण शहाणपण आले, ऐसे देखिले ना ऐकले भूमंडळी. म्हणून आपण सगळे 18-10 मध्ये बरं का, 18-10-6 दासबोधात इकडे समर्थ म्हणतात. म्हणून आपण सगळे मनाच्या श्लोकांमधनं हे शिकायचा प्रयत्न करतोय. आणि एका स्फुट अभंगामध्ये समर्थ असं म्हणतात की पाहता पाहता जाणे, पाहत पाहतच आपल्याला येणार येते, पाहता पाहता जाणे, जाणता जाणता कळे, कळता कळता शिके, शिकता शिकता करे, करिता करिता वाढे, आणि वाढता वाढता भला. म्हणजे भलं होणं जे आपलं आहे, भला रे भला, भला रे भला, भला रे भला, ते सगळं भलं जे आहे ते साधणं, हे आपलं अशा प्रकारच्या ऐकण्यामुळे होणार आहे. म्हणून एवढं सगळं बोलते, आणि आता मात्र इकडेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ. कोणी शांतीपाठ घेणार आहे का? घालून जे जमिनीवर बसलेत त्यांनी, किंवा खुर्चीमध्ये सुद्धा व्यवस्थित शांतपणे बसायचे. दोन्ही हात जोडलेले, डोळे बंद. आतापर्यंत आपण जे शमिकाताईंकडून ऐकलं त्याचं थोडस मनन चिंतन, आणि म्हणूया शांतीपाठ. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्माम् अमृतं गमय, सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. जोडलेले हात श्वास घेत घेत मस्तकाकडे न्यायचे. श्वास सोडत सोडत खाली वाकून नमन करायचंय. आपल्या इष्ट देवतेला नमन करायचंय. आपला सर्व अहंकार त्यागण्याचा प्रयत्न करायचंय. क्षणभर थांबून परत उलट चाल. दोन्ही हात डोक्याकडे, छातीकडे. दोन्ही हातांचं एकमेकांवर घर्षण, हस्तमर्दन. मिळालेली ऊब डोळ्यांच्या भोवती, चेहऱ्याला,
आणि अलगदपणे डोळे उघडायचे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. धन्यवाद.